अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। नृसिंहवाडी औरवाड पुलावर मधमाशांचा हल्ला, मायलेक गंभीर जखमी। नृसिंहवाडी औरनार पुलावर पुन्हा एकदा मधमाशांनी हल्ला झाल्याची घटना घडली। या हल्ल्यात नृसिंहवाडीतील आकाश नाईक आणि त्यांची आई वत्सला नाईक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कुरुंदवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वत्सला नाईक पूल ओलांडत असताना मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला। आईला वाचवण्यासाठी आकाश नाईक धावून गेला असता मधमाशांनी त्याच्यावरही हल्ला केला। या भीषण प्रसंगात दोघांनाही अनेक ठिकाणी चावे बसले। त्यांची प्रकृती बिघडली आहे। स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं। गेल्या काही महिन्यापासून या पुलावर मधमाशांचे हल्ले सातत्यानं वाढत असून 4 दिवसापूर्वी असा हल्ला मधमाशांनी केला होता। नृसिंहवाडी औरनार नव्या व जुन्या पुलावर अनेक मासेमारी करणारे लोक रात्रंदिवस मासेमारी करत असतात। तसेच या जुन्या पुलावर अनेक मद्यपीही वावर दिवसाढवळ्या असतो। यांच्या दंग्या मधमाशा चावे घेत आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नृसिंहवाडी येथील स्मशानभूमी मद्यपींचा अड्डा बनला आहे। स्थानिक प्रशासनाने औरवाड ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीवाला धोका निर्माण झाला आहे। विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्धांसाठी ही समस्या गंभीर बनली। तसेच या पुलानजीक स्वामी समर्थ केंद्र नृसिंहवाडी असून अनेक येथे येणारे भक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात। याकरिता प्रशासनाने त्वरित पावले उचलून या मधमाशांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून तसेच नागरिकांकडून केली जात आहे। अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।